कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किर्लोस्कर घराण्याच्या लक्ष्मीचं, मोठ्या सुनेचं स्वागत। दामिनी, सावित्री, कॉंग्रॅच्युलेशन्स। साहित्य पारू, ये तू सुद्धा ओवाळल्या दोघांना। एका गरजू माणसाला अर्जंटली मदत करावी लागली। त्याची आई खूप सिरियस आहे आणि त्यांना आजच्याच अर्जंट ऑपरेशन करायला सांगितलं, म्हणून मी त्यांना मदत करत होते रे। देवा, मला अशा व्यक्तीला ओवाळायला लागतंय जी माझ्या घरादाराला उद्ध्वस्त करायला निघालीये। पण माझं दुर्दैव हेच आहे की मी हे कोणाला सांगू बी शकत नाही, आणि मी सांगितलं तर कोणी विश्वास बी ठेवणार नाही माझ्यावर। कारण किती जरी झालं तरी शेवटी अनुष्का मॅडम या घरची होणारी सून आहे। देवी आई किती खुश आहेत। ह्यांना मी कसं सांगू की अनुष्का मॅडम बद्दल जो विचार करतायत त्या तशा नाहीत, त्या खऱ्या कशा आहेत हे फक्त मलाच माहित आहे। पारो, विचारच करत बसणार आहेस की मला ओवाळणार पण आहेस? दिवा भिजवा। काय काय पारू, तुला आमच्या घरातल्यांचा आनंद बघवतच नाही का ग डोळ्याला? सारखी काही नजर लावत असतेस। दामिनी कप। एक मिनिट दामिनी मॅम, मला नाही वाटत पारूने हे मुद्दाम केलं। आणि पारूकडून दिवा विझला म्हणून मी किर्लोस्कर घराण्याची सून होणार नाही असं थोडीच आहे, बरोबर ना? अगदी बरोबर बोललीस अनुष्का। चला दोघं आत या। माझ्या आदित्यचा साखरपुडा निर्विघ्न पार पाडलास। देवी, तुझे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे। अनुष्का, देवी समोर दिवा ना। आदित्य, आज मी खरंच खूप खुश आहे। आता तुमच्या लग्नाच्या तयारीला लागायला हवं। आणि प्रीतम, तुझ्या लग्नाच्या वेळेला आदित्य तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, आता तुझी वेळ आहे। त्याचं सगळं लग्न व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी तुझी। होय। थँक्यू। या आमचे आशीर्वाद घ्या, आम्ही पण ज्येष्ठ आहोत। हो सखीरा। अनुष्का, मी तुला आत्ताच सांगते, हे बघ, नात्याने जरी मी तुझी सासू असले ना तरी माझं वय नाहीये सासू व्हायचं।
आणि मी मॉडर्न सासू आहे असं समज. त्यामुळे सासूबाई आणि काय असतं हा आंटी असलं काहीही मला म्हणायचं नाही. तू एक काम करा, तू ना मला दामिनी म्हणूनच बोलव. मला तुझी मैत्रीण समज. नाही दामिनी, तू खूप मॉडर्न आहेस ग. नाही सगळेच तुझ्यासारखे असतात असं नाही. आणि त्यात अनुष्का तर खूप साधी सिंपल मुलगी आहे. प्लीज तिला तुझ्यासारखं बनवू नकोस हा. पारू अशी समोर ये ना. तुझ्या बेस्ट फ्रेंडचा साखरपुडा झाला ना, त्याला शुभेच्छा नाही देणार? अभिनंदन. जोडी छान आहे तुमची. किती गोड आहे पारू. मला माझ्या बहिणीसारखीच वाटते. आणि हो मॅम, आपण आता पारूच्या लग्नाचं बघायला हवं. मी तर म्हणते आमच्या लग्नामध्येच. हो आहे माझे डोके. पारूसाठी पण मी लवकरच मुलगा बघायला लागणार आहे. पण आधी तुमचं लग्न. तुमच्या लग्नाच्या गडबडीत उगाच मला पारूच्या लग्नाची घाई नाही करायची. पारू, आपण तुझ्यासाठी छानसा मुलगा बघूया. आणि हो, तुला कोणी आवडत असेल तर नक्की सांग. आपण तुझ्या आवडीच्या मुलाशी लग्न लावून देऊया. हो ना मॅम? मी जेवणाचं बघते. हो, मीच दिले होते त्या गुंडांना पैसे. मीच त्या गुंडांना सोडवलंय. अनुष्का नाही सांगणार, पण मी सांगते. त्या दिवशी पारूवर शाई उडवणाऱ्या गुंडांची आदित्यने मारामारी केली. पण ज्या गुंडांना आदित्यने मारलं होतं त्यातला एक क्रिटिकल झाला. त्यामुळे पोलीस आदित्यला प्राणघातक हल्ला आणि जिवे मारण्याच्या गुन्ह्याखाली अटक करायला येणार होते, आणि तेही भर शूटिंग मध्ये. आपल्याकडे वेळ खूप कमी होता, त्यामुळे अनुष्काने त्या गुंडांना सोडवून आपल्यावर उपकारच केले. अनुष्का मॅडम सांगतायत ते खरं आहे का? त्या खोटं का बोलतील? पण त्यांनी जे कारण सांगितलं त्यावर माझा अजून सुद्धा विश्वास बसत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.